नमस्कार. आज आपण भारतातील सर्वात टॅलेंटेड, ग्राउंडेड आणि स्ट्रॉंग क्रिकेटर स्मृती मंधाना हिची कहाणी जाणून घेणार आहोत. कधी गोड स्माईल करणारी ही मुलगी भारताची रन मशीन बनेल याची स्वप्नातही कल्पना नव्हती. तिचं लहानपण, तिचा संघर्ष, तिचं पहिलं प्रेम आणि तिचा हार्टब्रेक आणि आता लग्नात झालेला गोंधळ या सगळ्या गोष्टींनी तिला मोडून काढलं नाही, उलट जास्त मजबूत बनवलं. तर आपण एका पॉझिटिव्ह माइंडसेटनी तिची सर्व कहाणी जाणून घेऊयात. स्मृतीचा जन्म मुंबईमध्ये झाला, पण तिचं बालपण सांगलीच्या छोट्याशा शहरात गेलं. सामान्य मिडल क्लास घर, साधं वातावरण, पण मनात भव्य स्वप्न. तिच्या घरी क्रिकेटची हवा आधीच होती. भाऊ श्रवण स्थानिक लेवलवर क्रिकेट खेळायचा. त्याच्याकडे बघून स्मृतीचे डोळे चमकायचे. एक 5-6 वर्षाची मुलगी, हातात ओव्हरसाइज बॅट आणि घराच्या गच्चीवरचे तासनतास सराव. मुली क्रिकेट खेळत नाहीत, हे त्या काळातील लोकांचे टिपिकल वाक्य. पण स्मृतीने कोणाचंच ऐकलं नाही. तिच्या आईवडिलांनी तिला थांबवलं नाही, उलट प्रोत्साहन दिलं. सांगलीसारख्या छोट्या शहरात मुलींसाठी क्रिकेट खेळणं म्हणजे रोज बॅटल. लोकांचे प्रश्न, टोमणे, नातेवाईकांचे मुलीचं फ्युचर बिघडेल असे डायलॉग. पण तिचं मन म्हणत होतं, माझं भविष्य क्रिकेटरच आहे. तिला बनवलं तिच्या मेहनतीने. स्मृतीचे सरावाचे तास वेगळेच होते. पहाटे 4 वाजता उठून धावणे, बॅटिंग प्रॅक्टिस, फिटनेस. एका मुलीने इतक्या समर्पणाने क्रिकेट खेळावं हे त्या काळात क्वचितच दिसायचं. 14व्या वर्षी महाराष्ट्र टीममध्ये सिलेक्शन. 15व्या वर्षी भारताच्या U19 टीमचे दरवाजे खुले. तेव्हा सांगितलं जात होतं, ही मुलगी भारतासाठी नक्कीच खेळणार. लोक बोलत होते, मुलींनी जास्त स्वप्न पाहू नयेत आणि स्मृती मात्र मनात म्हणत होती, मी इतिहास लिहिणार आहे. भारतासाठी जर्सी मिळवण्याचा क्षण 2013मध्ये आला. स्मृतीचं आयुष्य बदललं. भारताच्या ज्युनियर टीममधून थेट सिनियर टीममध्ये स्थान तिला मिळालं. तो निळा जर्सी हातात घेताना तिच्या डोळ्यामध्ये चमक होती. एक साधी मुलगी, क्रिकेटसाठी वेडी असलेली, आता भारतासाठी मैदानात उतरणार होती. तिने पहिल्याच काही सामन्यांमध्ये भारताला मॅच विनिंग इनिंग्स दिल्या. तिची बॅट जणू गाणं गात होती. लोक म्हणू लागले, ही भविष्याची स्टार आहे. जागतिक दर्जाची फलंदाज बनण्याचा प्रवास 2017मध्ये सुरू झाला. 2017चा महिला वर्ल्ड कप. याच टुर्नामेंटमध्ये स्मृतीने लक्ष वेधलं. पाकिस्तानवर चमकदार खेळी, वेस्ट इंडिजवर मॅच जिंकणारी इनिंग, इलिजंट टायमिंग प्लस शांत मन, किलर ॲटिट्यूड. ती थेट स्पॉटलाईटमध्ये आली. स्मृती आता इंडिया वुमन्स क्रिकेटचा चेहरा बनत होती. तिच्या कव्हर ड्राईव्हवर तर जगभरचे क्रिकेटप्रेमी फिदा आहेत. स्मृती तिच्या आयुष्यात खूप खुश होती. प्रत्येक यशस्वी मुलीच्या आयुष्यात एक असा चॅप्टर येतो जिथे प्रेम येतं, आनंदही येतो आणि काही वेळा हार्टब्रेकही. स्मृतीच्या आयुष्यातही एक सुंदर नातं आलं. ते जरा प्रायव्हेट असल्यामुळे तिने कधी सार्वजनिकपणे काही सांगितलं नाही. पण तिच्या जवळच्या लोकांकडून समजले की ती एका मुलाला मनापासून प्रेम करायची. तो मुलगा तिच्या करिअरचा आदर करायचा, तिला सपोर्ट करायचा, तिला मानसिक शांतता द्यायचा. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात तिच्यावर अनेकदा टीका झाली. फक्त फेस आहे, सतत खराब फॉर्म, अशा कमेंट्स मागे लागल्या. जखमांनीही खूप त्रास दिला. पण स्मृतीने स्वतःला पुन्हा पुन्हा उभं केलं. आज ती जगातील सर्वात स्टायलिश लेफ्ट हँड ओपनर मानली जाते. याचं कारण म्हणजे तिची ही मानसिक शक्ती आहे. दुसरीकडे पलाश मुच्छाल एक प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर, संगीतकार आणि शांत स्वभावाचा कलाकार. त्याने खूप लहान वयात बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. त्याची बहीण पलक मुच्छाल प्रसिद्ध गायिका. पलाशची काम करण्याची स्टाईल, कला, क्रिएटिव्हिटी आणि शांत विचार याच्यावरती स्मृती फिदा होती. स्मृती आणि पलाशची पहिली भेट अत्यंत नैसर्गिक पद्धतीने झाली. एका म्युच्युअल कार्यक्रमामध्ये ओळखीच्या लोकांमधील एक साधी भेट. दोघांनाही क्रीडा आणि संगीत दोन्ही क्षेत्राबद्दल प्रचंड आदर. पहिल्याच संवादात दोघांना जाणवलं की आपली विचारसरणी जुळते आहे. भेटीनंतर त्यांचे संवाद वाढले. कधी क्रिकेटविषयी तर कधी संगीताविषयी, कधी जीवनाबद्दल. स्मृतीचा सरळ स्वभाव आणि पलाशचा शांत समजूतदार स्वभाव, ही दोघांची जोडी एकमेकांना सुंदरपणे कॉम्प्लिमेंट करत गेली. हळूहळू मैत्री एक विश्वासात रूपांतरित झाली. दोघांनीही खाजगी जीवनाला जपण्याचा निर्णय घेतला.
पब्लिकला टाळून दोघंही स्वतःच्या कामात व्यस्त राहिले. स्मृतीला मीडिया लाईमलाईट माहीत होती, म्हणून तिने हे नातं प्रायव्हेट ठेवणंच पसंत केलं. दोघांच्या कुटुंबांना एकमेकांबद्दल आदर आणि सकारात्मक भावना होती. क्रिकेट असो किंवा संगीत, दोन्ही क्षेत्रातील दबाव कुटुंबांना नीट समजत होता, म्हणून दोघांच्या कुटुंबांनी त्यांच्या मैत्रीला आणि नात्याला नेहमीच चांगला आधार दिला. स्मृतीने अनेकदा सांगितलं, कुटुंबाच्या आशीर्वादाशिवाय इतका मोठा निर्णय घेतला नसता. स्मृतीच्या मनात एकच मोठा प्रश्न होता, लग्नामुळे माझ्या क्रिकेटवर परिणाम होईल का? पलाशने तिला पूर्ण खात्री दिली होती. लग्न ठरलं इतकंच सांगितलं, तरीही दोन्ही कुटुंबांमध्ये एक वेगळंच उत्साहाचं वातावरण पसरलं. स्मृतीचं घर क्रिकेटने गजबजलेलं आणि पलाशचं घर संगीताने भरलेलं. दोन्ही घरामध्ये आनंद, हशा, फोन कॉल्स आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. स्मृतीचा क्रिकेटचं शेड्यूल खूप टाईट असल्याने सर्वांना पहिली चिंता होती, लग्नाच्या तयारीत तिच्या खेळात अडथळा येऊ नये. कुटुंबाने आणि पलाशने एकदम स्पष्ट सांगितलं, तिचे सामने, प्रॅक्टिस आणि टूर्स यांनाच प्राधान्यक्रम दिला जाईल, म्हणून तयारी तिच्या वेळेनुसार करण्याचं ठरलं. लग्नाचा दिवस उजाडला. तिचं बालपण गेलं होतं त्या गावी, म्हणजे सांगलीमध्ये. लग्नाचे सर्व विधी व्यवस्थित सुरू होते, पण अचानक स्मृतीच्या वडिलांच्या छातीमध्ये दुखू लागलं. कुटुंबाने वेळ न दवडता त्यांना लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितलं की हे हार्ट अटॅकचे प्राथमिक लक्षण आहे, पण योग्य वेळी आणल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणता येईल. आणि त्यानंतर अचानक सोशल मीडियावर अफवांचा गोंधळ सुरू होतो. काही लोक बोलतात पलाशने स्मृतीला धोका दिला, पण काही लोक पलाशची बाजू घेत होते. नक्की काय झाले ते कोणालाच कळत नव्हते. आणि त्यानंतर स्मृतीची सोशल मीडियावरची पोस्ट पाहून सगळ्यांनाच खात्री पटते की पलाश आणि स्मृतीचं नातं तुटलेलं आहे. गेल्या काही महिन्यात सोशल मीडियावर स्मृतीच्या लग्नाबद्दल वेगवेगळ्या अफवा, जाहीर बातम्या, नकार, कन्फर्मेशन, गोंधळ. पण बघा तिची मॅच्युरिटी. ती हरली नाही. तिने येणाऱ्या परिस्थितीचा सामना केला. ती एकदाही डिफेन्सिव्ह झाली नाही. ती शांतपणे फक्त एवढंच सांगते, माझं आयुष्य मी सांभाळते. लोकांचं बोलणं थांबत नाही. तिची ही रिअल स्ट्रेंथ आहे. स्मृतीचा पॉझिटिव्ह माइंडसेट महिलांसाठी प्रेरणा देणारा ठरला. स्मृतीचा प्रवास सांगतो, लोक काय म्हणतात ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं म्हणजे तू काय मानतेस. नातं तुटलं म्हणून स्वप्न तुटत नाहीत. यशाचं वजन सांभाळणं म्हणजे धैर्य. शांत राहणं ही मोठी ताकद आहे. तिने कधीही ड्रामा केला नाही, कधीही कॉन्ट्रोवर्सी नाही केली. सगळ्या परिस्थितीचा सामना केला. ती खऱ्या अर्थाने एक स्ट्रॉंग, हंबल आणि प्रेरणादायी मुलगी आहे. तिच्याकडून प्रत्येक मुलीनं काहीतरी शिकून घेण्यासारखं आहे. आज स्मृती महिला क्रिकेटमधील सर्वात स्टायलिश बॅटर, भारताची मॅच विनर आणि जगभरामध्ये $1 मिलियन प्लेयर आहे. लाखो मुलींची प्रेरणा आहे. तिची स्वप्न अजूनही संपलेली नाहीत. स्मृती मंधाना आपल्याला शिकवते, कुठे जन्मलात ते महत्त्वाचं नाही, तुम्ही कसा संघर्ष केला ते महत्त्वाचं नाही. नातं तुटलं म्हणून आपण तुटायचं नाही. लोक काय बोलले म्हणून थांबायचं नाही. आपण शांतपणे मेहनत करून स्वप्न पूर्ण करायची. तुम्ही कोण आहात आणि काय बनू शकता हे तुम्हीच ठरवता. तर कशी वाटली तुम्हाला ही स्मृती मंधानाची प्रेरणादायी स्टोरी? तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन स्टोरीज जर ऐकायच्या असतील तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.